पावसाळी अधिवेशनादरम्यान पडळकर आव्हाड समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती। या प्रकरणी ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना तुरुंगवास द्यावा अशी शिफारस करण्यात आलेली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, अपडेट्स काय आहेत याबाबतचे? पावसाळी अधिवेशन सुरू असताना खरं तर विधान भवनामध्येच राडा झालेला पाहायला मिळाला होता। पहिल्यांदाच अशा पद्धतीचा हा खरं तर राडा विधान भवनामध्ये झाला होता आणि यानंतर याची गंभीर दखल देखील आहे ती घेण्यात आली होती विधान भवनाच्या वतीने। आणि या सगळ्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या समिती देखील एक स्थापन करण्यात आली होती आणि त्यामध्ये यांचा अहवाल आहे तो सरकारच्या हाती लागलेला पाहायला मिळतो। आणि या प्रामुख्याने जर बघितलं असेल तर ज्या दोघांनी मारामारी केली होती यांना कुठेतरी तुरुंगवास देण्यात यावा अशी देखील एक तरतूद आहे त्या अहवालामध्ये केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता विधानसभा अध्यक्ष नेमके काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। ठीक आहे, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर विधिमंडळातील हाणामारी प्रकरणी आता समितीनं महत्त्वाची शिफारस केली आहे।